हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी आज तुम्हाला पेपरवर कटिंग दाखवणार आहे ब्लाऊजची. आणि काय काय साहित्य लागतं आपल्याला ते बघूया. टेप लागतो, स्केल लागती, कात्री लागती आणि केश पेन घेतलेला आहे. आणि ब्लाऊज माप मी टाकून घेतलेले आहेत, जास्त व्हिडिओ नको मोठा होण्यासाठी. आणि निम्मी माप राहिलेले आहेत ते पण मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे. त्यासाठी आपण आता बघूया कशी माप टाकायची ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय काय सांगितलेलं आहे आणि कशी माप टाकलेली आहे ते तुम्हाला कळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळतील. आता मी पेपरवर माप टाकते, तुम्ही बघू शकता. इथं मी 5 ला 1 लाईन कमी घेतलेली आहे, म्हणजे 5 इंच शोल्डर टाकलेला आहे. इथं पण आपल्याला सेम 5 इंच शोल्डर टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी मार्किंग करून घेतलेलं आहे पहिलंच. आता तुम्हाला दाखवण्यासाठी डबल मार्किंग करत आहे मी. 5 इंच शोल्डर टाकलेला आहे. हे 34 छाती मापाचं ब्लाऊज आहे. 34 छाती मापाचा ब्लाऊज आहे हा. आणि कंबर 30 आहे याची. आता शोल्डरला मी लाईन मारून घेतली होती, तरी पण मी लाईन मारून दाखवते तुम्हाला कसे केलेलं आहे ते. आणि इथं आपल्याला चेस्ट आपली आहे 8.5 इंच. 34चा चौथा भाग करायचा 8.5 इंच इथे. आणि 8.5 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायची पहिली. नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे. कमरेचं पण मार्किंग मी करून घेतलेलं आहे पहिलं, तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे कसं केलेलं आहे ते. इथं पण आपल्याला कंबर आपली 30 आहे. 30चा चौथा भाग करायचा आहे. 7.5 येतो, त्याच्यात 1 इंच प्लस करायचा आहे आपल्याला टक्स मारण्यासाठी पाठीमागचं. तर आपल्याला येते 8.5 इंच येते इथं पण. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण, तुम्ही बघू शकता. आणि इथं पण स्केलनी लाईन मारून घ्यायची आपल्याला. इथं पण स्केलनी लाईन मारून घ्यायची. इथं पण लाईन मारून घ्यायची स्केलनी. जे जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला लाईन मारून घ्यायची आहेत, म्हणजे आपल्याला कटिंग करताना इझी जातं. इथं मी आता पुढचा गळा टाकलेला आहे. पुढचा गळा आपला किती आहे? 5.5 इंच आहे पुढचा गळा. तर 5.5 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथं 5.5 इंचावर लाईन मारून घ्यायची तिरकी थोडीशी. इथं मी हे सांगायचं राहिलं तुम्हाला, इथं मी 2.25 इंच घेतलेला, 2.25 इंच मार्किंग केलेलं आहे. आणि इथं पण 2.25 इंच मार्किंग केलेलं आहे. हे पहिली मी स्ट्रेट लाईन मारून घेतली होती. गळ्याचा शेप देण्यासाठी थोडी तिरकस लाईन मारायची असती. पहिली मी स्ट्रेट लाईन मारून घेतली, नंतर तिरकस लाईन मारून घेतली आणि ह्याचा शेप देऊन घेतला गळ्याचा. तुम्ही बघू शकता, गळ्याचा असा शेप देऊन घ्यायचा पुढच्या आकाराचा. आपल्याला इथपर्यंत झालेला आहे मार्किंग करून. आता आपल्याला मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला इथं किती 3.5 आणि 1 लाईन येते, मग 3.5 आणि 1 लाईन येते. इथं 3.5चा निम्मा करायचं. 3.5चा निम्मा किती येतं? 2.25 येतं. 2.25 आणि 1 लाईनचं मध्ये 2.25 आणि मधल्या लाईनवर आपण मार्किंग करून घेऊया. नंतर त्याच्या निम्म करायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता, त्याच्या निम्म करायचं आहे. इथं मार्किंग, ह्या दोन्हीच्या निम्म आपल्याला इथं करायचं आहे. आणि तिथं पण मार्किंग करून घ्यायची आहे मुंड्याचा शेप देण्यासाठी. वरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे वरच्या साईडला शेप देण्यासाठी. आणि इथनं आपण सरळ शेप देऊन घ्यायचा. आणि ह्या मार्किंग आपण केलेला आहे याच्या निम्म, त्याच्यावर आपण काय करायचं, इथनं शेप द्यायचा. आतल्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे, तर पुढच्या मुंड्याचा. हे पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे आणि हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे.
आता आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं आहे, त्याची माप आपल्याला टाकायची आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला समजेल. इथं मी अर्धा इंच सोडून देणार आहे. आपल्याला वरून टक्स पॉइंट टाकायचा आहे. बघू शकता टक्स पॉइंट टाकायचा आहे आपल्याला. आपल्याला टक्स पॉइंट टाकायचा आहे. टक्स पॉइंट आपला 9 वर येत आहे आणि इथं आपण 9 वर टक्स पॉइंट घेतलेला आहे आणि त्याच्या खाली आपण 1.25 इंच घेतलेला आहे आणि आपण मार्किंग करून घेऊया क्रॉस पट्टीसाठी. इथं पण स्केलने लाईन मारून घ्यायची आपल्याला. आणि आता आपण कटोरीचे माप म्हणजे कटोरी कटिंग करण्यासाठी आपण माप टाकत आहे. त्यासाठी लक्षपूर्वक तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कसं केलेलं आहे ते. त्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहे समान. आपल्याला 2.5 आणि 1 लाईन आणि मध्ये लाईन मारलेली आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता 2.5 आणि 2.5 इथे येते आणि 1 लाईन आणि मध्ये घेतलेला आहे मी. प्रत्येकाला असंच घ्यायचं आहे म्हणजे आपले समान 3 भाग होत आहेत. मी तुम्हाला दाखवतेच. इथं पण तसंच घेतले 2.5 1 लाईन आणि मध्य झाले आपले 3 समान भाग. बघू शकता तुम्ही झाले का नाही ते. व्यवस्थित समान 3 भाग झालेले आहेत आपले. आता मी ह्याच्यावर लाईन मारून घेते. इथं किती आहे तेवढंच वरती पण येऊन द्यायचं. इथनं आपल्या ह्या पॉइंटला लाईन मारायची आहे. तर 5.25च्या मधली लाईन 5.25 आणि इथं आपल्याला आले आहे सरळ मारायची आहे आपल्याला लाईन. सरळ लाईन मारून घेतलेली आहे मी. आता आपण कटोरीचा शेप देऊन घेऊया. इथं मी मार्किंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता. कटोरीचा मी शेप देऊन घेते. आधी पेन्सिलने शेप देऊन घेते नंतर पेनने देते. कारण पेनने जर शेप नाही व्यवस्थित आला तर मग ते इरेज नाही करता येत. त्यासाठी पेन्सिल यूज करायची. पेन्सिलने दिला तर इरेज पण करता येतो. अशा प्रकारे मी शेप देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पेन्सिलने. मी पेनने शेप देते म्हणजे तुम्हाला दिसेल. त्याच्यावर पेनने शेप देऊन घेते मी तुम्हाला दिसेल मी कसा शेप दिलेला आहे ते. ब्लॅक आहे पेपर त्याच्यामुळं दिसून येत नाही. दिसते का बघा मी पेनने शेप देऊन घेतलेला आहे कटोरीचा. अशा प्रकारे आपल्याला माप टाकून घ्यायची आहेत कटोरीची. आणि इथं 1.25 इंच वरती घ्यायचे आहे आपल्याला. इथं आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे आणि ह्या पॉइंटवर आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. ही क्रॉस पट्टी झाली. हे साईडचं पार्ट झाला आणि ही कटोरी झाली. ही कटोरी आपल्याला दुसऱ्या ह्याच्यावर वाढवायची आहे. दुसऱ्या पेपरवर ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. मी आता हे सगळं कटिंग करून घेते आणि तुम्हाला मग मी दाखवते. म्हणजे मी आता कटिंग करून घेते. हे तुम्हाला मी दाखवते कटिंग करून कसं कटिंग करायचं ते. मुंडा मी थोडासा वरती घेतलेला आहे. मला वाटलं जास्त खाली होईल म्हणून मी मुंडा थोडा वरती घेतला 1.25 इंचाने. तुम्हाला मी दाखवते 1.25 इंच वरती घेतलेला आहे. दिसत आहे इथं
पाव इंच वरती घेतलेला आहे. पाव इंच, पाऊण नाही, पाव. आता आपण कटिंग करून घेऊया. हे लाईन्स तुम्हाला मी दाखवले आहेत कटिंग करण्यासाठी. त्याच्यासाठी लाईन मी मारून घेतलेल्या आहेत, म्हणजे कटिंग करायला इझी जाईल म्हणून. मागच्या मुंड्याचा शेप आहे हे, तिथून आपण कटिंग करून घ्यायचं. इथं थोडस मार्किंग करून घेऊया आपण कात्रीने कट करून, कारण आपल्याला मागच्या गळ्याचा पण शेप द्यायचा असतो, ह्याच्यावर पेपरवरच द्यायचा. असं करून कटिंग करून घेऊया आपण हे. बरोबर मध्ये कटिंग झालं पाहिजे पेपरचं, म्हणजे आपल्या पाठीमागचं आणि पुढचं दोन्ही पण पार्टचं कटिंग होऊन जातं. आणि पुढची कटोरी आहे ते आपल्याला दुसऱ्या पेपर वाढून घ्यायची, पेपरवर वाढून घ्यायची. इथं मी लाईन मारून घेते. आपलं झालेलं आहे. हे पाठीमागचं भागाचं आहे आणि हे पुढच्या भागाचं कटिंग. हे पाठीमागचं भागाचं कटिंग आहे. आता हे पाठीमाग आपण गळा टाकून घेणारच आहोत. व्हिडिओ खूप मोठा होत आहे माझ्याकडून, एवढं सगळं दाखवायचं पार्टचं कटिंग म्हणल्यावर. हे क्रॉस पट्टीचं कटिंग आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कसं सांगितलेलं आहे ते. आणि अशी कटिंग केली तर ब्लाऊज तुम्हाला येणार कटिंग करता. घर बसल्या ब्लाऊज कटिंग करता शिकून जाताल तुम्ही. आणि इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पुढचा गळा आहे. कटिंग झालेलं आहे हे पुढच्या गळ्याचं, आणि हे पण मी कटिंग करून घेते. आता ही कटोरी आहे ती आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढवायची आहे. ते कशी वाढवायची त्याचा पण व्हिडिओ मी टाकते, ते तुम्ही बघा. आणि मी सांगेन हे कुठल्या ह्याचं आहे, ते छाती मापाचं आहे. 34 छाती मापाचं ब्लाऊज आहे हे. आता आपण पाठीमागच्या साईडला गळा टाकून घेते मी. पाठीमागे ब्लाऊजची पाठीमागचा गळा आहे त्यांचा 10.5 इंच आहे पाठीमागे गळा. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघून घ्या. 10.5 इंच आहे पाठीमागील गळा त्यांचा. आपण 10.5 वर मार्किंग करून घेऊया. वरती 2.5 आहे तर खाली पण इथे 2.5 वर मार्किंग करून सरळ लाईन मारून घ्यायची मागील गळ्यासाठी. इथे पण लाईन मारून घ्यायची पाठीमागे पण. आणि आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. थोडस तिरकस लाईन मारायची आणि शेप देऊन घ्यायचा गळ्याचा, पाठीमागच्या गळ्याचा. अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे पाठीमागच्या गळ्याचा. तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. पेन्सिलने शेप द्यायचा, म्हणजे आपल्याला इरेज पण करता येतं.
इथे वरती थोडंसं तिरकसच द्यायचं शेप. अशा प्रकारे शेप देऊन घेतलेला आहे पाठीमागच्या गळ्याचा गोल आकार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हे कटिंग करून घ्यायचं आणि झालेलं आहे आपलं पेपर कटिंग. कटोरीचं कटिंग मी दाखवते तुम्हाला कसं करायचं कटोरी कटिंग. हे एक कटिंग झालेलं आहे, पाठीमागचं कटिंग आहे हे क्रॉस पट्टीचं आहे. हे कटोरी आपल्याला वाढवायची आहे दुसऱ्या पेपरवर. आणि हे भाई कटिंग, पेपर कटिंग भाईचं पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. हे आहे आणि हे पाठीमागचं आहे पेपर कटिंग. हे गळ्याचा आकार दिला की झालं. आणि ह्याचं कटोरीचं कटिंग मी तुम्हाला याचा पण व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यासाठी कटोरी कटिंग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला कटोरीचा. हा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.